जीवन, हाँ मेरी जिम्मेदारी, मुट्ठियों को खींच गए, सांसों को खींच गए, मुट्ठियों को खींच गए, सांसों को खींच गए, सबसे टकराने को, शिखर पर जाने को मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार मुट्ठियों को खींच गए, सांसों को खींच गए, सबसे टकराने को, शिखर पर जाने को मैं तैयार हूँ, 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 मैं तैयार हूँ। यस। जस्ट अ मिनिट, एकदा सुरू केलंय तर पट्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे न्यूट्री चार्जच्या या स्पेशल सेशन मध्ये. संतोषजी, रेणूजी, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि संतोषजीला गाणं फार आवडतं मला माहित आहे, पण मुद्दाम संतोषजीसाठी सर्वांसाठी लावतोय आहे की नाही. अतिशय मोटिवेशनल आणि छान गाणं आहे उज्ज्वल पाटणीचं, आपल्याला स्वतःला तयार करण्यासाठी. केवळ फक्त आरसीएमच्या कामाला नाही तर कुठल्याही कामाला आपण जाताना जर हे गाणं जर ऐकून जर गेलो तर आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण होते, बरोबर ना. ऊर्जा निर्माण होते आणि ऊर्जा निर्माण करण्यासाठी हे गाणं मला फार आवडतं, मोटिवेशनल सॉन्ग डॉक्टर उज्ज्वल पाटणी यांचं. आपल्यापैकी बरेच जणांनी त्यांचा ट्रेनिंग प्रोग्राम पण अटेंड केला असेल. मित्रांनो, आज आपण खास दोन विषयावर बोलणार आहोत, दोन विषयावर नवीन माहिती घेणार आहोत. आणि जसं तेजस मेन तेजस बुनियाद सुरू झाले तसं आरसीएम मध्ये एक नवा माहोल आहे. बरेच जण तेजस मेन मध्ये आहेत, तुम्ही आहेत का? तर आपल्यापैकी संतोष आहेत का तेजस मेन मध्ये? कुठली बॅच आहे संतोषजी? पहिली बॅच आहे सर, सकाळची 8 ते 9. 8 ते 9 ची पहिली बॅच आहे. बरं बरं. आता मॉड्यूल कुठपर्यंत आलाय आता? संपले ना मॉडेल, कालच संपले. काल म्हणजे तुम्ही तेजस मेन कम्प्लीट केलंय? हो. ओके ओके ओके. तेजस मेन संतोषजीनं कम्प्लीट केलंय आणि पहिल्या बॅच मध्ये होते. आतापर्यंत एक 20 बॅच झाल्या. एका बॅच मध्ये 1000 जण म्हणले तर 20,000 लोक एक सारखे ट्रेन होऊन बाहेर पडायचे. 20,000 लोक एका महिन्यामध्ये, आहे की नाही. रेणूजी, तुमची कुठली बॅच आहे? माझी फर्स्ट बॅच होती सर, झाली. ओके, तुमची पण झाली. फर्स्ट बॅच मध्ये एका दिवसामध्ये 12 बॅच होत्या. किती बॅच होत्या? 12 बॅच. एका दिवसामध्ये 12 बॅच चालायच्या, सकाळपासून तर रात्री 10 पर्यंत. आणि मग ते शेड्यूल सगळं आमच्याकडे आलं होतं, मला लक्षात आलं की 12 बॅच आहेत आणि एकूण 20,000 पेक्षा जास्त लोक दररोज ट्रेन होत आहेत. दररोज एका विषयाची माहिती, एक सारखी माहिती. म्हणजे टीसीजी नंतर सौरभजीनं जे सगळं हातात घेतलंय तर इतकं खतरनाक पद्धतीनं काम सुरू आहे, इतकं टेक्निकली परफेक्ट आणि डिजिटली पूर्ण भारतापर्यंत पोहोचवण्याचं आणि सगळ्यांना एक सारखी शिक्षा मिळवण्याचं हे जे काम सौरभ छाबडाजीनं सुरू केलंय. बऱ्याच जणांना वाटायचं पिढी दर पिढीचं काम कसं असतं, आता लक्षात येईल पिढी दर पिढीचं काम कसं असतंय. तर यामध्ये जे माहोल तयार झालाय त्या माहोल मध्ये पीसी छाबडाजींनी रायझिंग वुमन हा एक नवीन कन्सेप्ट काढलाय आणि त्या संदर्भात मी तुमच्याशी बोलणार आहे. काही जणांनी पीसी छाबडाजींची मीटिंग अटेंड केली असेल, त्यांना माहित असेल कदाचित. झोनल सेलिब्रेशन जे भिलवाड्याला होणार आहे ऑगस्ट महिन्यामध्ये, कारण
कारण की RCM चे सगळे माणसं एकदाच भिलवाड्यात बोलवणं आता शक्य राहिलेलं नाही. म्हणजे पूर्वी काय करायचं, काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, गुजरात पासून तर मणिपूर पर्यंत सगळे लोक एकदा बोलवायचे, तेव्हा माहोल दिसायचा. आता तसं करता येत नाही. तसं जर केलं तर भिलवाड्यामध्ये अन्न, पाणी, ऑक्सिजन सुद्धा शिल्लक राहत नाही, इतकी पब्लिक जमते आहे का नाही. ऑक्सिजन सुद्धा इतके लोक ऑक्सिजन घेतात, ऑक्सिजन म्हणजे त्यामुळं झोन एक झोन वाईज बोलवणार आहेत. त्या झोनल सेलिब्रेशन मध्ये न्यूट्रीचार्ज काय करणार आहे याविषयी सुद्धा मी आज खास माहिती देणार आहे आणि ती माहिती तुमच्याकडून तुमच्या टीम पर्यंत पोहोचावी अशी अपेक्षा आहे. कारण की या माहितीनं या ऑगस्ट महिन्यानंतर म्हणजे आपला सप्टेंबरला जो आपला अर्ध वर्ष होते आणि त्यानंतर नंतरचे जे राहत आहेत जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्यामध्ये काय करायचं आहे या संदर्भानं खूप छान पद्धतीनं प्लॅन RCM आणि न्यूट्रीचार्ज दोघं मिळून करत आहोत. त्यावर आपण अर्धा वेळ बोलणार आहोत. कारण की ते जर एकदा तुमच्या लक्षात जर आलं तर बिझनेस एकदम वाढेल, बिझनेस पण वाढेल आणि लोकांमध्ये मोटिवेशन सुद्धा येईल. आणि जे लाईन अप होतात, जी फ्रिक्वेन्सी असते, निसर्गामध्ये प्रत्येक गोष्टीचे तरंग आहेत. जर आपण त्या तरंगाला मॅच जर केलं तर आपल्याला ते सगळं समजतं आणि ज्या तरंगाला ते फ्रिक्वेन्सी मॅच झाले तर आपल्याला काही समजत नाही. आधी मॅच होणं जास्त, फ्रिक्वेन्सी मॅच करणं फिजिक्स सांगते. हे कुठलं साधू बाबाचं सांगणं नाही, ते फिजिक्स सांगते. पहा, सगळे स्टेशन सुरू आहेत टेलिव्हिजनचे, रेडिओचे, पण जे तरंग आपण सेट करू, जी फ्रिक्वेन्सी आपण सेट करू ते स्टेशन लागते. त्या स्टेशनच्या बातम्या, त्या स्टेशनचे गाणे, त्या स्टेशनचे बाकीच्या गोष्टी आपल्याला ऐकू येतात ज्याला आपली फ्रिक्वेन्सी मॅच होईल. तर आपल्यालाही आपली फ्रिक्वेन्सी ट्यून करणं आहे, त्याच्याशी ट्यून होणं असं म्हणतात. तर ट्यून होण्यासाठीचा आजचे आपले शेवटचे 30 मिनिट राहणार आहेत. ज्याशी तुम्ही जर ट्यून जर झाले तर डेफिनेटली ते गाणे तुम्हाला ऐकू येतील. ते तरंग आपल्याला त्या तरंगासोबत आपले तरंग जॉईन करणं आहे, त्या तरंगासोबत आपल्याला मॅच होणं आहे आणि त्या मॅच होण्यासाठीच आपण सगळेजण इथं उपस्थित आहोत. तर आता 8 वाजून 5-7 मिनिट झाले आहे. तर आज आपण 30च मिनिटामध्ये न्यूट्रीचार्ज मॅन हे आपलं प्रॉडक्ट आहे, बेसिक प्रॉडक्ट आहे. त्या बेसिक प्रॉडक्ट विषयी आपण माहिती घेणार आहोत. पार्ले कंपनी आहे, पार्ले कंपनी तोपर्यंत ग्रो करते असं समजलंय जोपर्यंत पार्लेचा मुख्य पुढा आहे का तो विकला जाईल. नंतर पार्लेचं पाणी आलंय, पार्लेचे चॉकलेट आले, पार्लेचं काही काही आलंय. मुख्य प्रोडक्ट पार्ले जी होतं ते आपलं लहान मुलीचा चेहरा असलेला जे पॅकेट होतं ते चलव तोपर्यंत पार्ले जी चालतंय असं समजलंय. तसं न्यूट्रीचार्ज जे पहिलं प्रोडक्ट आहे न्यूट्रीचार्ज मॅन, न्यूट्रीचार्ज मॅन जोपर्यंत ग्रो करते तोपर्यंत कंपनी ग्रो करते मित्रांनो, असतंय तसं. आणि न्यूट्रीचार्ज मॅन ची गरज खूप जास्त आहे. कशामुळे आहे मी तुम्हाला सांगतो. आणि मित्रांना विनंती करेल की तुम्ही किती वेळ जरी न्यूट्रीचार्ज मॅन ची माहिती ऐकली असेल आणि आज जी माहिती ऐकणार आहात तर डेफिनेटली ही माहिती तुमच्या माहितीमध्ये डेफिनेटली भर घालणार आहे ज्ञानामध्ये. आणि इथं संतोष जे आहेत, रेणू जे आहेत, अर्जुन जे आहेत, बरेच मित्र आहेत की ज्यांनी न्यूट्रीचार्ज मॅनची 20 वेळ किंवा 20 वेळेपेक्षा जास्त ट्रेनिंग अटेंड केली असं मला असं वाटतंय. 20 वेळा किंवा 20 वेळापेक्षा जास्त. परंतु ज्या वेळेस आपण माहिती ऐकतो ना तर प्रत्येक वेळेस त्यातून नवीन गोष्ट आपल्याला सापडते, नवीन पद्धतीनं आपल्या लोकांसोबत शेअर करता येते. एकच गोष्ट असते पण ती शेअर करण्याची पद्धत वेगळी असते. न्यूट्रीचार्ज मॅन मधले कंटेंट बदलले नाही तर न्यूट्रीचार्ज मॅन ची पॉवर बदलली नाही, परंतु आपली सांगण्याची पद्धत समोरच्याला कशी लक्षात येईल ती पद्धत मात्र आपण डेफिनेटली बदलू शकतो. एकाच वेळेस एकाच पद्धतीनं सांगितलेलं बऱ्याचदा लक्षात येत नाही, त्यामुळे आपल्याला पद्धत बदलावी लागते. न्यूट्रीचार्ज मॅन जेव्हापासून मी घेत आहे तेव्हापासून माझ्या जीवनात सुद्धा खूप बदल झाले आहेत आणि माझी अपेक्षा आहे की आपल्या माध्यमातून खूप लोकांच्या जीवनामध्ये न्यूट्रीचार्ज मॅन मुळे बदल व्हावे. कारण की पुरुष हा जो आहे हा कामासाठी बाहेर पडतोय, स्त्रिया सुद्धा बाहेर पडतात. रेणूजी म्हणतात का स्त्रिया बाहेर पडत नाहीत का? स्त्रिया सुद्धा बाहेर पडतात, पुरुष सुद्धा बाहेर पडतो. परंतु पुरुषाकडचे काम हे बऱ्याचदा जास्त मेहनतीचे असतात. शारीरिक मेहनत जास्त करावं लागते, फील्डवर जावं लागतंय, फील्डवर वेगवेगळ्या प्रकारचे काम
दिसत असेल स्क्रीनवर, हा जो व्यक्ती आहे कोविड मधला काम करणारा व्यक्ती आहे की नाही, मास्क वगैरे लावून काम करतोय. काही काम असे होते जे कोविड मध्ये सुद्धा सुरू होते. काही काम फील्डवरचे असतात, शारीरिक मेहनतीचे असतात, आणि काही काम मानसिक मेहनतीचे असतात, ज्या कामामुळं माणूस शरीरानं थकत नाही परंतु मनानं थकतो, बुद्धीनं थकतो आणि त्याला थकावट येते. आणि थकावट आली की माणूस खूप वेगवेगळ्या प्रकारचे चुकीच्या पद्धतीनं थकवा दूर करण्याचा प्रयत्न करतो. आणि हा पॉइंट जो आहे ना, हा पॉइंटच आपल्याला चांगल्या पद्धतीनं कोणाला समजून सांगायचा आहे, पुरुषांना नाही, महिलांना. बरोबर का? प्रोडक्ट आहे पुरुषाचं, समजून सांगायचं आहे महिलांना. तुम्ही म्हणता असं कसं? बिलकुल तसं आहे. प्रत्येक वेळेस आपल्याला पद्धत बदलावं लागते ना. तर ज्यावेळेस तुम्ही एखाद्या घरी होम मिटिंगला जातात, आपल्यापैकी बरेच जण आहेत जे होम मिटिंग घेतात, रेग्युलर घेतात. त्या होम मिटिंग मध्ये ज्यावेळेस आपण बसतो, सांगतो, त्यावेळेस विचारायचं की घरी कोणी खातंय का, तंबाखू बिडी वगैरे आहे का? तर 100% म्हणतात यस, आमच्याकडे विविध प्रकारचे व्यसनं आहेत. तर ते व्यसनाचं मुख्य कारण आहे की त्या व्यक्तीला कुठंतरी ऊर्जा कमी पडते आणि तो व्यक्ती चुकीच्या पद्धतीने ऊर्जा वाढवण्याचा प्रयत्न करतो. मुख्य कारण त्याचं हे आहे. व्यसनाचं किक बसणं जे असते ना, किक बसली पाहिजे. आता मी थकलोय आणि मला किक बसली पाहिजे. दुपारचे 2 वाजले आहेत आणि मी थकून गेलोय. आता मला काहीतरी अशी ऊर्जा मिळाली पाहिजे की मी रात्री 8 पर्यंत काम करू शकाल. आणि बरेच जण आरसीएम मध्ये सुरेशजी 2-3 प्रकारचे काम करतात. स्वतःच एक मुख्य काम करतात, मग आरसीएम करतात, पुन्हा काही काम करतात, असे 2-3 प्रकारचे काम करतात. अशा वेळी त्या व्यक्तीला जर दुपारी 2 वाजता थकायला झालं तर त्याची मानसिकता आहे की मला कुटुंबासाठी आणखीन काम करायचं आहे, परंतु ऊर्जा कमी झाली आहे. अशा वेळेस किक मिळण्यासाठी तो व्यक्ती विविध अस्वास्थ्यकारी सवयी त्याला लागतात. बरोबर आहे? जर त्याची बॅटरी लो झाली नाही, त्याची ऊर्जा कमी झाली नाही, अर्थातच तो चुकीच्या पद्धतीनं आपली ऊर्जा वाढवण्याचा प्रयत्नच करणार नाही, कारण त्याला गरजच नाही. बरोबर आहे? त्याला गरजच नाही. त्यामुळं जर इथं कुणी नवीन व्यक्तीपैकी कुणी कॅमेरा सुरू करू शकते का बोलण्यासाठी? नवीन व्यक्तीपैकी कुणी आहे का ज्या बोलण्याच्या यामध्ये आहे बा, मी बोलू शकतो, माझा कॅमेरा ऑन आहे, कॅमेरा ऑन करू शकतो. मोबाईल वाला व्यक्ती पाहिजे आपल्याला. यस यस, रेणूजीचा आहे कॅमेरा सुरू. ओके ओके. हे पहा मित्रांनो, बऱ्याचदा असं होतंय की माझा हा मोबाईल आहे, हा मोबाईल जर 10-20% चार्जर असेल, बाहेर गेल्यानंतर मला लक्षात आलं की माझा मोबाईल 10-20% चार्ज आहे आणि 2 वाजता त्याची चार्जिंग एकदम 5% आली, तर मला त्याला चार्ज करावं लागेल. परंतु दुर्दैवानं जर त्या दिवशी जर माझा मोबाईल माझं चार्जर जर नसेल तर मला कुणाच तरी चार्जर घ्यावं लागेल. देवटे सरांना ऑन करा सर. देवटे सर. दिवटे सर. ओके ओके. प्रवीण देवटे. प्रवीण दिवटे. ओके, मी त्यांना शोधतो. आहेत. प्रवीणजी देवटे सर, अनम्यूट व्हा तुम्ही. प्रवीण दिवटे. ओके, दिसते होते मला. अनम्यूट व्हा सर. गणपतीचा फोटो आहे त्याचा, आहे का नाही? हा. दिवटे सर, बोला. हॅलो, बोला सर. आवाज येतोय का माझा? हो. ओके ओके. मोबाईल आहे तुमच्याकडे? आहे ना. कुठल्या कंपनीचा आहे? नोकिया. नोकियाचा आहे. बरं बरं बरं. हो, कुठल्या गावी राहतात तुम्ही? आम्ही पारनेर. पारनेरला. पारनेरहून तुम्ही काय केले, नगरला गेले? नगरला जातो ना. हा, नगरला गेले आणि तुमचा मोबाईल 10%पेक्षा कमी चार्ज आहे आणि तुम्हाला संतोषजीला फोन करायचा आहे आणि हळूहळू त्याची चार्जिंग कमी झाली आणि तुम्हाला आता संतोषजीला बोलायचं, काय करता तुम्ही?
त्रिपुटे सर गायब झाले का? त्रिपुटे सर दिसतात माहिती सर. अनम्यूट होता येईल सर जय हर्षम. त्याचे कुठून आहे सर तुम्ही? मी नाशिकवरून आहे. बरोबर सर. आणि आपला मी मोबाईल बाहेर गावी गेलोत आपण आणि आपल्या मोबाईलची चार्जिंग एकदम 10% कमी राहिली, तर आपण काय करतो सहसा? आपण मोबाईल चार्जिंग लावून घेतो. बरं, आणि आपलं चार्जर नसेल सोबत तर? आपलं चार्जर नसेल तर आपण दुसरं चार्जर यूज करतो. दुसऱ्या चार्जर. बरं, काय झालं की माझ्याकडे समजा तुमच्याकडे कुठल्या कंपनीचा मोबाईल आहे सर? माझ्याकडे रेनो 4 प्रो. ओप्पो. काय म्हणते? ओप्पो रेनो 4 प्रो. ओप्पोचा आहे का? बरं बरं बरं, ओप्पोचा आहे. बरं, पण तुम्हाला चार्जर सापडलं विवोचं, पण ते चार्जर येत आहे, तर मग आपण काय करतो? ओप्पोच्या ऐवजी विवोचा चार्जर लावतो का नाही? हा बरोबर, राईट. कारण की आपलं काम होईपर्यंत आपल्याला काहीतरी चार्ज करायचा आपला मोबाईल, तर आपल्याला ओप्पोचं नाही म्हटलं तर विवोचं लावावं लागेल. बरोबर आहे का? बरोबर बरोबर बरोबर. आपण काय करतो? आपला मोबाईल चार्जिंग लावतो. बरोबर, स्लो चार्जिंग होते त्यावर. चार्ज करून घेतो, बरोबर नाही? आणि आपलं काम धकवतो. बिलकुल असंच होतं ना आयुष्यामध्ये आपल्यासोबत? येस येस येस. बिलकुल मित्रांनो, असंच होतंय आपल्यासोबत. आपण ज्यावेळेस आपली चार्जिंग कमी होते, मोबाईलची ही झाली मोबाईलच्या चार्जिंगचं, तसंच होतंय आपल्या कोणत्या चार्जिंगसाठी? आपल्या स्वतःच्या शरीराच्या चार्जरसाठी. तर मी कंटिन्यू 13 महिन्यापासून न्यूट्रीजर मॅन्स, आणि आता मी ड्युटीवर आहे. मी आता जस्ट ड्युटीवर आलेला आहे. तर मी न्यूट्रीजर मॅनच घेऊन निघालो. कंटिन्यू 13 महिने झाले. आणि आपलं केसर पिस्ता प्रोडक्ट हे माझं कंटिन्यू चालू आहे. ते घेऊनच मी आज इथं आलेलो. डेली माझं असते सर न्यूट्रीजर मॅन्स. बिलकुल बिलकुल बिलकुल. तर मग तसंच आहे की आता तुमचं काय झालंय की तुम्ही तुमचा फोन फुल चार्ज आहे म्हणून तुम्हाला काही गरज नाही, परंतु जर आपला फोन चार्ज नसेल तर आपण दुसऱ्या कुणाचा तरी चार्जर घेतो, दुसऱ्या कंपनीचा चार्जर घेतो आणि आपला फोन चार्ज करतो. परंतु दुसऱ्याच्या फोननं चार्ज केल्यानंतर आपल्या फोनच्या बॅटरीची लाईफ कमी होते. बरोबर आहे का? येस येस सर. कंपनीचं केलं की बिलकुल तसंच आहे. आपलं जर ऊर्जा कमी झाली, व्यक्तीची बाहेर गेली की तो व्यक्ती काय करतो? आता तुम्हाला दिसतं स्क्रीनवर काय दिसतंय आता? धूम्रपान. काय करतोय? धूम्रपान सर. नाही नाही, तो चार्ज करायला स्वतःला. तो काय करायला? स्वतःला चार्ज करायला लागलाय. त्याची ऊर्जा कमी झाली, तो स्वतःला चार्ज करायला लागलाय. हे पहिल्यांदा चार्ज करतो. चुकीचा चार्जर लावला, कारण त्याला खरं चार्जर माहितच नाही आपलं चार्जर काय. काही जण हे चार्जर लावतात, चहा पितात पुन्हा पुन्हा स्वतःला चार्ज करण्यासाठी. काही जण असं चार्ज करतायत ना, आपण बघत असतो असे लोक स्वतःला चार्ज करायला लागतात. त्यांची जी मनस्थिती आहे, त्यांना जे वाटतंय का मी चुकीचं करत नाही, त्यांना असं वाटतं की मी तर काय करतोय, माझं स्वतःच चार्जिंग वाढवतोय, मला काम आणखीन करायचंय म्हणून मी चार्जिंग वाढवतोय. काही लोक त्याच्या पुढच्या चार्जिंगला जातात आणि स्वतःच स्वास्थ्य खराब करून घेतात, खर्चे सुद्धा वाढवतात. बिलकुल हीच गोष्ट आपल्याला होम मीटिंग मध्ये सांगायची आहे की तुमच्या घरचे व्यक्ती, तुमच्या घरचे पुरुष हे बाहेर गेल्यानंतर असं करतायत का? बिडी सिगारेट पितायत का? गुटखे खातायत का? पुन्हा पुन्हा चहा पितायत का? कारण की त्यांची ऊर्जा कमी होते आणि ऊर्जा वाढवण्यासाठी हे अनेक अस्वास्थ्यकारी सवयी लावून घेतात. त्यानं त्यांचं स्वास्थ्य तर खराब होतच, परंतु खर्चा सुद्धा वाढतो. आपण आपलं जीवन अपग्रेड केलंय, परंतु आपण स्वतःची ऊर्जा वाढवण्याची पद्धत अपग्रेड केली नाही. आपण आपलं जीवन अपग्रेड केलं. अगोदर आपण अतिशय साधी सायकल वापरायचो, मोटरसायकल वापरायचो, अपग्रेड केले, कार वापरायला लागलो, टीव्ही अपग्रेड केला, ब्लॅक अँड व्हाईटचा आपण कलर टीव्ही घेतला, कलर टीव्हीचा फ्लॅट टीव्ही घेतलाय. आपलं जीवन आपण अपग्रेड घेतलंय. मला त्रिपुटे साहेबांकडे घड्याळ सुद्धा अपग्रेड दिसते, आहे की नाही? घड्याळ सुद्धा त्यांची अपग्रेड दिसते. साधी बटनाचे म्हणजे काट्याची घड्याळ दिसत नाही, ते डिजिटल वॉच दिसते, आहे की नाही? सगळं जीवन अपग्रेड केलंय, परंतु आपली ऊर्जा वाढवण्याची गोष्ट आपण अपग्रेड केली नाही आणि ती गोष्ट आपण अपग्रेड केली पाहिजे. कारण की हे जे आपले जीवन आहे, वेगवान जीवन झालंय, अतिशय वेगवान जीवन झालंय. त्या वेगवान जीवनामुळं आपण काही गोष्टी आपल्याकडून सुटून जातात. एक, आपण अवेळी जेवतो. पुरुषांसोबत काय होतंय? एकतर अवेळी जेवण आणि अवेळी पण काय खातात? जंक फूड खातात, बाहेरचं खातात, स्वास्थ्यकारी जेवण करत नाहीत आणि जे ते खातात त्यातून त्यांचं शरीर
सगळे विटॅमिन मिनरल ऍब्झॉर्ब करू शकत नाही. अवशोषण ही सगळ्यात मोठी लॅकोन आहे आपल्या जीवनातला. आपण गोष्टी घेतो, पोटात घेतो, पण त्या ऍब्झॉर्ब होत नाही. त्यामुळे शरीराला पर्याप्त मात्रामध्ये पोषक तत्व मिळत नाही. पहिली गोष्ट. दुसरं, जसं वय वाढते तस तसं आपल्या शरीराचं ऍब्झॉर्प्शन कॅपॅसिटी कमी व्हायला लागते. घरात जर सिनियर सिटीजन असतील, त्यांच्या 45-50 पेक्षा जास्तीचे पुरुष असतील, तर त्यांच्यासाठी काय सांगायचंय की जसं वय वाढेल तस तसं ऍब्झॉर्प्शन कॅपॅसिटी कमी होते. ऍब्झॉर्प्शन कॅपॅसिटी कमी व्हायला, त्यामुळे थकवा यायला लागतो. चेहऱ्यावर वाढत्या वयाचे लगेच दिसायला लागतं असर. वाढत्या वय दिसायला लागतं, चेहऱ्यावर सुरकुत्या यायला लागतात, दृष्टी कमजोर व्हायला लागते. आणि दीर्घकाळ जर शरीरामध्ये पोषक घटकाची कमतरता राहिली तर मात्र मग आपण हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज आणि लो इम्युनिटीकडे जायला. दीर्घकाळ पोषक तत्वाची कमतरता जर राहिली तर हाय ब्लड प्रेशर होते. तर मी तर थोडीशी थांबवतो. मित्रांनो, दीर्घकाळ पोषक घटकाची कमतरता जर राहिली तर हाय ब्लड प्रेशर कसं होईल? बरेच जण म्हणतील की यांना कंपनीची गोष्ट विकायची असते म्हणून हे बोलतात. सुरेशजी बरोबर ना? आपण एखादी चांगली गोष्ट जरी सांगितली, लोक म्हणतात ना हे पटवून सांगायला पक्के येतं, पटवून सांगायला पक्के येतं, पोपट येत. दीर्घकाळ पोषक तत्वाची कमतरता राहील तर हाय ब्लड प्रेशर कसं होईल? बस आज तेवढा एक मुद्दा मी क्लिअर करतो. हाय ब्लड प्रेशर म्हणजे प्रेशर वाढते. ब्लड प्रेशर प्रत्येकाला असते आणि गरजेचं असते. ब्लड प्रेशर असं तर रक्त प्रवाहित होणार नाही. परंतु हाय ब्लड प्रेशर कसं, आपण गार्डन पाईप असतो, गार्डन पाईपनं झाडाला पाणी देत असतो. जर त्याला आपण एखाद्या ठिकाणी दाबलं तर त्याचं प्रेशर वाढतं. बरोबर आहे? गार्डन पाईपचं प्रेशर वाढतं आणि दूरपर्यंत पाणी जातं, ते झालं प्रेशर वाढतं. पोषक तत्वाच्या कमतरतेमुळे प्रेशर वाढतं. तसं आपल्या हृदयामध्ये ज्या रक्तवाहिन्या आणि धमन्या आहेत, एक पोषक तत्व आहे ओमेगा 3. जर ओमेगा 3 हे असं पोषक तत्व आहे जे आपल्या शरीरात बनत नाही, त्याला शरीराला बाहेरूनच घ्यावं लागतं. आणि ओमेगा 3 प्रत्येक पेशीमध्ये असतं. त्याचं काम आहे की प्रत्येक पेशीला लवचिक ठेवणं. जर दीर्घकाळ ओमेगा 3 आपल्या शरीरात मिळाला नाही तर आपल्या पेशी कडक होतील. पेशी कडक होतील म्हणजे आपल्या हृदयाच्या पेशी सुद्धा कडक होतील, त्याच्या ज्या धमन्या आणि रक्तवाहिन्या त्याच्या पेशी सुद्धा कडक होतील. आणि पेशी कडक झाल्या की ब्लड प्रेशर वाढते. प्रेशर वाढते, ब्लड प्रेशर वाढणार. म्हणजे दीर्घकाळ जर पोषक तत्व मिळाले नाही तर ब्लड प्रेशर वाढू शकतं. आपलं उच्च रक्तचापाचा आजार आपल्याला पाहायला लागतो. दीर्घकाळ जर ओमेगा 3 ची कमतरता राहिली की तुम्हाला हाय ब्लड प्रेशर होणार. आपण बघ, प्रत्येक स्लाइड जी आहे ना, त्या प्रत्येक स्लाइड वर म्हणजे उगाच स्लाइड टाकलेली नाही, उगाच ठेवलेली नाही, त्याच्या पाठीमागे पूर्ण विज्ञान आहे. आणि न्यूट्रीचार्जचा कुठलाही ट्रेनर तुम्हाला एका स्लाइड वर 20 मिनिट सांगू शकतो त्याचं काय आहे नेमकं. म्हणजे मीच नाही तर कुणी सुद्धा, कुठलाही न्यूट्रीचार्जचा ट्रेनर जे आम्ही आहोत टीम मध्ये, तुम्हाला प्रत्येक जण एका स्लाइड वर तुम्हाला 20 मिनिट सांगू शकतो. जर दीर्घकाळ पोषक घटकाची कमतरता जर राहिली तर तुमची इम्युनिटी कमी होते, रोग प्रतिरोधक क्षमता कमी होते. आणि रोग प्रतिरोधक क्षमता कमी झाली तर तुम्हाला विविध आजार होऊ शकतात, कार्यक्षमता कमी होते. आणि जीवन जे ना हे निरस आणि उबाऊ होतं. रसच येत नाही जीवनामध्ये, काही मजाच येत नाही जीवनामध्ये. आणि आपलं तर जीवनामध्ये मजा आली पाहिजे. जीवन जिंदगी जीने के लिए है ना, है की नाही? जिंदगी तो जिंदा दिली का नाम है, मुर्दा दिल क्या खाक जीते है, जिंदगी जिंदा दिली का नाम है, मुर्दा दिल जिंदा नाही आहे दोस्तो. तर हे जे आहे ना ते उभं नाही झालं पाहिजे. जीवनामध्ये आनंद आला पाहिजे. आणि आपल्या शरीराला जे लागते गोष्टी, जे पोषक घटक लागतात ते आपल्याला अन्नातून मिळतात, जेवणातून मिळतात. परंतु काही विटॅमिन मिनरल हे आपल्या अन्नातून मिळत नाहीत, काही अँटीऑक्सिडंट आपल्याला अन्नातून मिळत नाहीत आणि आपलं शरीर ते बनवू सुद्धा शकत नाही. पहा, काही विटॅमिन मिनरल आणि अँटीऑक्सिडंट आपल्याला
अन्नातून पण मिळत नाही आणि आपलं शरीर ते बनवू सुद्धा शकत नाही. त्यामुळं ते सगळे घटक आपण बाहेरून घेतले पाहिजेत आणि ते एकत्रित मिळण्याची सोय आहे न्यूट्रीचार्ज मॅन. तुम्हाला बाजारातून सुद्धा मिळतील, परंतु एकत्रित मिळण्याची सोय आहे न्यूट्रीचार्ज मॅन. हे एक बेसिक पुरुषाचं स्वास्थ्य ठीक ठेवण्यासाठीच दररोज घ्यायचं पोषक घटकाचं एक न्यूट्रीचार्ज मॅन आपण बनवलेलं आहे. बऱ्याचदा असं होतंय की पुरुष सगळ्यांची काळजी घेत असताना स्वतःचीच काळजी घेणं विसरतो. सगळ्याची काळजी घेता घेतात स्वतःची काळजी घेणं विसरतो. म्हणून रेणुताई, महिलांपेक्षा पुरुषाला जास्त अटॅक येतात. म्हणजे हार्ट अटॅकचं प्रमाण जर तुम्ही पाहिलं तर पुरुषांना जास्त अटॅक येतात, हृदयाचे आजार होतात, महिलांना होत नाही पुरुषाच्या तुलनेमध्ये. याचं कारण आहे की पुरुष स्वतःची काळजी घेत नाही. विमान प्रवास किती जणांनी केलाय बरं? हँड करता का? विमान प्रवास मी केलाय, मी केलाय, मी केलाय, संतोषजीने केलाय. परत कुणी? विमान प्रवास. हा संतोषजी, विमान प्रवासामध्ये गेल्यानंतर काय वाचतं बरं? सुरेशजीने पण केलाय विमान प्रवास. सुरुवातीला धाकधूक होते सर. धाकधूक होते, बरोबर. मग धाकधूक तुमची वेळ कारणा झाली सर, माझी वेळ कारणा झाली. गेलो मी विमान प्रवासात, पहिले त्या सिरीज गेलो, विमानाजवळ गेलो, इतकी सुंदर पोरगी माझ्याकडे पाहून हसली, मला लय फार वाटलं, माझी धाकधूक लय वाढली. नंतर पाहिलं सगळ्याकडेच पाहून हसत होती. ती हवाई सुंदरी होती, सगळ्याला वेलकम सर, वेलकम. मला वाटलं मलाच म्हणायला लागली. मग नंतर खायला प्रत्येकालाच म्हणते बाबा आपल्याला स्पेशल नाही आपण. तर तिथं एक सूचना दिली जाते संतोषजी, तुम्ही ऐकली असेल की जसे विमानामध्ये ऑक्सिजन कमी होईल, वरतून मास्क निघतील, आधी स्वतःचा लावा आणि मग इतरांची मदत करा. मी म्हटलं अरे चुकीचं सांगतायत. जर माझ्यासोबत माझी बायको असेल, मुलं असतील, तर मी मास्क नेले का अगोदर त्यांना लावीन, नंतर मला लावीन. तर ते म्हटले, नंतर त्यांनी आरती सुद्धा सांगितली की तुम्ही जर कॉन्शियस राहताल, तुम्ही जर शुद्धीवर राहताल तर दुसऱ्यांची मदत करू शकाल, अन्यथा दुसऱ्यांची मदत करू शकणार नाहीत. म्हणजे आधी स्वतःचा मास्क लावा आणि नंतर इतरांची मदत करा. बरोबर आहे. तुम्ही किती शक्तिवान जर असले पण तुम्ही बेशुद्ध पडले तर तुम्ही दुसऱ्याची काय मदत करणार? त्यामुळे विमान प्रवासात सूचना दिली जाते की अगोदर स्वतःचा मास्क लावा, नंतर इतरांची मदत करा. मित्रांनो, बिलकुल त्याचप्रमाणे न्यूट्रीचार्ज मॅन हा पुरुषांचा मास्क आहे. जर तुम्ही स्वस्थ राहताल, तुम्ही मजबूत राहताल, तुम्ही निरोगी राहताल तर पूर्ण कुटुंबाची मदत करू शकाल, अन्यथा मदत करू शकणार नाही. म्हणून इथं जितके माझे पुरुष मित्र आहेत त्या सर्वांना विनंती आहे, ज्यांचे कॅमेरे सुरू आहेत आणि ज्यांचे कॅमेरे बंद आहेत, सर्वांना विनंती आहे, हा आपला मास्क आहे. हा मास्क आपण स्वतः आधी लावा. तुम्ही मजबूत राहिले, तुम्ही निरोगी राहिले, तुम्ही ऊर्जावान जर राहिले तर पूर्ण कुटुंबासाठी तुम्ही मदत करू शकाल. त्यांच्यासाठीच काम करतो आहोत आपण. त्यामुळं जसं आता साहेब म्हणले नाशिकहून की मी मागच्या 13 दिवसापासून घेत आहे सर? अनम्यूट व्हा. 13 महिन्यापासून मी कंटिन्यू घेत आहे. काही फरक जाणवला? एक सर मी नेहमी ऊर्जा एनर्जेटिक असतो सर. आणि ड्युटी असते, ड्युटीवरून मी घरी गेल्यानंतर कमीत कमी मी फील्डवर पण मी 3-4 तास असतो कंटिन्यू. बरं. तर फरक काय दिसला तुम्हाला? मुख्य फरक म्हणजे सर माझं थकवा मला जाणवत नाही आणि टोटल माझे जे पहिले मला थकान वगैरे यायची ते कधी येत नाही. असं झापड किंवा झोप वगैरे येत नाही असं कंटिन्युटी मध्ये. म्हणजे फ्रेश वाटतो सर. पहिला फरक त्यांना जाणवला की मला ऊर्जावान वाटायला लागले, थकवा येत नाही. बरोबर आहे. म्हणजे त्यांनी राईट चार्जर लावलाय स्वतःला काय केला? राईट चार्जर लावला. थकवायचं काम नाही. हे सुरक्षित आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे असरकारक आहे आणि सुरक्षित आहे. असरकारक तर तुम्हाला साहेबांनी सांगितलं, आता असरकारक आहे, माझ्यावर असर झालाय, मला थकवा येत नाही आणि सुरक्षित आहे. म्हणजे तुम्ही ऊर्जा वाढवण्यासाठी जर दुसऱ्या काही गोष्टी घेतल्या त्या असुरक्षित आहेत. हे सुरक्षित आहे. ऊर्जा कशामुळे वाढली? 13 विटॅमिन्स, 13 मिनरल्स, 4 बोटॅनिकल्स आणि 3 अमायनो ऍसिड्स असे 33 इसेन्शियल न्यूट्रिएंट्स आहेत.
इसेन्शियल म्हणजे गरजेचे, एकदम गरजेचे, जे आपल्याला लागतात. इसेन्शियल न्यूट्रिएंट्स आहेत. तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या टॅबलेट्स मार्केटमध्ये मिळतील, परंतु त्या इसेन्शियलच असतील असं नाही. म्हणजे त्यामध्ये इसेन्शियल गोष्टी टाकलेल्या असतील असं नाही. इसेन्शियल विटॅमिन मिनरल्स टाकले आहेत, जे गरजेचे आहेत असे टाकले आहेत. ती यादी आहे 13 विटॅमिन्सची. 13 विटॅमिन्स, 13 मिनरल्स, 4 बोटॅनिकल्स आणि 3 अमायनो ऍसिड्स. आपण ह्याच्यातले जे खास अमायनो ऍसिड्स आहेत आणि बोटॅनिकल्स आहेत त्यांची आज माहिती पाहू. 4 बोटॅनिकल्स यामुळे टाकले आहेत की ते खाद्यपदार्थात दुर्लभ आहेत, आपल्याला मिळत नाहीत. जीव घेण्या आजारापासून आपल्याला दूर ठेवतात, आपला स्टॅमिना वाढवतात आणि जे आपले काही महत्वपूर्ण अंतरिंद्रिय आहेत, डोळे असतील, हृदय असेल, यांची रक्षा करतात. बरोबर आहे. त्यासोबत 7 अँटीऑक्सिडंट विटॅमिन आणि मिनरल टाकले आहेत, जे फ्री रॅडिकल्स ला न्यूट्रलाइज करतात आणि डायबिटीस सारख्या आजारांचा धोका कमी करतात. अँटीऑक्सिडंट विटॅमिन ए, विटॅमिन सी, विटॅमिन ई, सेलेनियम, क्रोमियम, मॅग्नीज आणि झिंक हे 7 अँटीऑक्सिडंट विटॅमिन आहेत. हे 7 अँटीऑक्सिडंट विटॅमिन आहेत. अँटीऑक्सिडंट म्हणजे शरीरामध्ये जे फ्री रॅडिकल्स उत्पन्न होतात त्यांना न्यूट्रलाइज केलं गेलं पाहिजे. WHO यावर फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला सांगतो की फ्री रॅडिकल्सला न्यूट्रलाइज करा, कारण की जे जीव घेणे आजार आहेत, डायबिटीस सारखे आजार आहेत, यांना दूर करण्याचं काम करतात. फ्री रॅडिकल्सवरच एक ट्रेनिंग होऊ शकते, इतका मोठा विषय आहे. तुम्ही जर गुगलला वेळ असेल ना तर रील्स आपण पाहण्याचा वेळ काय, जर तुम्ही फ्री रॅडिकल्स आणि अँटीऑक्सिडंट हे सर्च करा युट्यूबला, तुम्हाला लक्षात येईल आपल्याला जे जीव घेणे आजार होतात हे फ्री रॅडिकल्स मुळे होतात आणि तिथे आपल्याला मदत करते अँटीऑक्सिडंट. त्यानंतर बी कॉम्प्लेक्स विटॅमिन, 7 बी कॉम्प्लेक्स विटॅमिन टाकले आहेत. बी कॉम्प्लेक्स विटॅमिनचा सगळ्यात मुख्य रोल जो आहे तो आहे भोजनातून ऊर्जा प्राप्त करणं. आपलं जे म्हणतात ना, काही जण म्हणतात मी जेवतो पण काय ऊर्जावान वाटत नाही, काही जण म्हणतात त्याच्या अंगीच लागत नाही, कारण की भोजनातून ऊर्जा मिळाली पाहिजे. तुम्ही किती चांगलं खा, तर बी कॉम्प्लेक्स विटॅमिनचा वनवा असेल तुमच्या भोजनामध्ये, बी कॉम्प्लेक्स विटॅमिन नसतील तर ऊर्जाच मिळणार नाही. आणि ज्या लोकांची ऊर्जा लो वाटते ना सूर्यजी, डेफिनेटली विटॅमिन B6 आणि B12 त्यांच्या जेवणातच नसतं, अजिबात नसतं. ज्यांना वाटतं माझ्या पायाला गोळ येतात, पायाला मुंग येतात, B12 त्यांच्या भोजनात नाही, म्हणजे ब्लड टेस्ट करण्याची गरजच नाही, आपोआपच सांगते तिथे बॉडी सांगते ऊर्जा नाही म्हणजे बी कॉम्प्लेक्स विटॅमिनची कमतरता. तर बी कॉम्प्लेक्स विटॅमिन आपल्या भोजनामध्ये असतात. भोजनातून ऊर्जा मिळवण्यासाठी बी कॉम्प्लेक्स विटॅमिन लागतात. शाकाहारी भोजनातून ऊर्जा मिळवण्यासाठी बी कॉम्प्लेक्स विटॅमिन लागतात आणि बी कॉम्प्लेक्स विटॅमिन आपल्यात नाहीत. तणाव कमी करतात, अॅनिमिया पासून वाचवतात, आपल्या शरीराच्या दररोज ज्या कोशिका मरतात त्या कोशिका ठीक करण्यासाठी बी कॉम्प्लेक्स विटॅमिन काम करतात. बी कॉम्प्लेक्स विटॅमिन त्यासाठी काम करतात. काही मॅक्रो मिनरल्स आहेत म्हणजे जे मोठ्या प्रमाणात लागतात, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, आयरन, हे आपले जास्त प्रमाणात लागणारे मिनरल्स आहेत, जे आपल्याला हृदयाला, मांसपेशीला, दाताला मजबूत करतात, हिमोग्लोबिन वाढवतात. आणि काही मायक्रो मिनरल्स आहेत, फार कमी प्रमाणात लागतात पण दररोज लागतात. कॉपर, बोरॉन, आयोडीन आणि मॉलिब्डेनम हे फार कमी लागतात, परंतु आपली सजगता वाढवण्यासाठी, बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी यांची गरज आहे. आता बरेच जण म्हणतात दररोज घेणं आवश्यक आहे का? मित्रांनो, दररोज घेणं यासाठी आवश्यक आहे, एका दिवशी जास्त घेऊन चालत नाही, कारण की जितके आवश्यक आहे शरीर तितकं ठेवते, बाकीचं काढून देते, दररोज बाहेर काढून देते. त्यामुळे दररोज घेणं आवश्यक आहे. बऱ्याच जणांना वाटतं मी एकदाच घेतो साठवून राहील, नाही, जितकं आहे तितकं साठवून. बुद्धासारखं काम आहे, गरजेपुरतं खायचं, बाकीचं दान करून टाकायचं, दररोज उद्याचं परत उद्या घ्यायचं. बिलकुल मित्रांनो, हे दररोज घेणं आवश्यक आहे आणि पुरुषांसाठी फारच गरजेचं आहे.
अॅमिनो ऍसिड्स आहेत. यापैकी मी तुम्हाला दोनच जे आहेत त्यांच्याविषयी सांगतोय. झिंक. झिंकची इतकी गरज आहे पुरुषांना, आर्जिनिन आणि झिंक इतकी गरज आहे. यानं काय होतं की तुमचा ऊर्जा आणि स्टॅमिना वाढतो आर्जिनिन. स्टॅमिना म्हणजे पुरुषत्व. पुरुषत्व वाढते आर्जिनिन. यौन शक्तीमध्ये सुधार होतो. स्पर्म काउंट आणि स्पर्म मोबॅलिटी वाढते. व्यसनानं स्पर्म काउंट कमी होतो आणि स्पर्म मोबॅलिटी कमी होते. तणावानं स्पर्म काउंट आणि स्पर्म मोबॅलिटी कमी होते. मराठीमध्ये शुक्राणूची संख्या कमी होते आणि शुक्राणूंची क्वालिटी सुद्धा कमी होते. त्या क्वालिटीचे शुक्राणू राहत नाही. त्या शुक्राणूला पोहोच जावं लागतं स्त्री बीजापर्यंत. त्या शुक्राणूमध्ये तितकी शक्तीच राहत नाही स्त्री बीजापर्यंत जाण्याची. शुक्राणू आहेत परंतु तिथपर्यंत जात नाही. ऊर्जा आणि स्टॅमिना आर्जिनिन वाढतो. एका दिवसात वाढत नाही, दीर्घकाळ घ्यावे लागतो. हे त्याचे रिसर्च पेपर. झिंक तर डायरेक्ट झिंकचा संबंध डायरेक्ट नपुंसकतेची आहे. जर तुमच्या भोजनामध्ये दररोज झिंक नसेल तर तुम्ही नपुंसक होऊ शकता. नपुंसकतेकडे तुमची वाटचाल चालू होते. त्यामुळं झिंक गरजेचं आहे. आणि झिंक आपल्याला म्हणतात मग नैसर्गिक झिंक आपण घेत नाही. लायकोपीन सुद्धा स्पर्म काउंट, स्पर्म मोबॅलिटी वाढते, रोग प्रतिरोधक क्षमता वाढवते. हे लायकोपीनचा फायदा आहे. आणि यासाठी आपल्याला ICMR न जे RDA दिले आहेत. ICMR इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्च यांचं आपण फार ऐकलं प्रवीणजी. ICMR तर आपण कधी ऐकलं हो जास्त? आणि होतं प्रवीणजी 2020 ला आणि 2021 ला आपण ICMR चं फार ऐकलं आहे की नाही. ICMR म्हणत होतं आपल्याला काय म्हणत होतं त्यावेळेस 2000 कोविड मध्ये सुरेशजी काय म्हणत होते ICMR? कोरोनामध्ये आपण जास्त ऐकलं सगळ्यांना. काय दोन गोष्ट घालते ICMR न. एक होतं 2 गज दुरी आणि इम्युनिटी, रोग प्रतिकार क्षमता. मास्क है जरुरी आहे की नाही. ICMR म्हणलं 2 गज दुरी मास्क है जरुरी. आपण सगळेजण म्हणलो 2 गज दुरी मास्क है जरुरी. म्हणजे ICMR आपण त्यावेळेस ऐकलं कारण की महामारी आली, आपल्याला जगायचं होतं. आता नाही, आता काय ICMR ऐकायची गरज झालं ना काम. तसं नाही मित्रांनो. ICMR लोकांना कोविड मध्ये माहित झालं, इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्च, आणि त्यावेळेस सगळ्यांनी त्यांचं ऐकलं. परंतु मित्रांनो आज सुद्धा आपल्याला ICMR ऐकणं गरजेचं आहे. ते म्हणतात की RDA पूर्ण करा आणि RDA त्यांनी सांगितलं RDA पूर्ण करण्यासाठी काय काय खावं लागेल. इतकं खावं लागेल. पहा एक स्लाइड पाहतो. काय काय खावं लागेल आपल्याला. ऑरेंज खावं लागेल, बदाम खावे लागतील, थायमिन साठी आपल्याला ग्रीन टी खावं लागतील, विटॅमिन B2 साठी टोफू खावं लागेल, विटॅमिन B3 साठी ॲव्होकाडो खावं लागतील, विटॅमिन B5 साठी सनफ्लॉवर बिया खावं लागतील, सूर्यफुलाच्या बिया, विटॅमिन B6 साठी बनानास खावे लागतील, फोलिक ऍसिड साठी स्पिनच खावं लागेल म्हणजे पालक 1/2 किलो, विटॅमिन K साठी कॅबेजेस खावे लागतील, कॅल्शियम साठी दूध घ्यावं लागेल, पोटॅशियम साठी आपल्याला रताळं खावं लागतील, आयरन साठी बीटरूट खावं लागेल, क्रोमियम साठी ब्रोकोली खावी लागेल, लायकोपीन साठी टोमॅटो खावं लागेल, ग्रीन टी साठी ग्रीन टी प्यावं लागेल. आणि हे सगळं जर घ्यायचं असेल तर 400 रुपये लागतील. दररोज RDA पूर्ण करायचं असेल तर 400 रुपये लागतील, जे आपल्याला शक्य नाही. आणि याच्यामध्ये दुसरा प्रॉब्लेम हा होतो की खूप साऱ्या कॅलरीज सुद्धा येतात. त्या कॅलरीज आपल्याला बर्न करावे लागतील. दुसरा प्रॉब्लेम आहे. डायरेक्टली RDA पूर्ण करण्यामध्ये दुसरा प्रॉब्लेम हा येतो की त्या जेवणासोबत तितक्या कॅलरीज सुद्धा येतील आणि त्या कॅलरीज तितक्या आल्यानंतर आपल्याला त्या कॅलरीज बर्न होणं शक्य होणार नाही. म्हणून आपण सोपं काम करायचं. RDA पण पूर्ण होतो आणि कॅलरीज पण मिळत नाही. न्यूट्रिचार्ज मॅन. मित्रांनो तुमची ऊर्जा वाढलेली दिसेल, तुमचं वय कमी दिसेल आणि तुमच्या क्लासमेटचा आता गेट टुगेदरचा आला ना, नेहमी गेट टुगेदर व्हायला लागले पहा. 10वीची बॅच, 12वीची बॅच, डेफिनेटली तुमचे मित्र म्हटले पाहिजेत अरे यार हा जसा आहे का तसाच राहिला, बाकी आम्ही सगळे बदललो, हा काय खायला. 30 चक्की
का आटा खाते हो? तुम्हाला चक्की तो वही है, न्यूट्रीचार्ज मॅन खाता हो, है की नाही? चक्की नाही बदली आहे, चक्की तो वही है. हे तुम्हाला फरक दिसेल आणि तुम्हाला गॅरंटी लिहून देतो की तुमचे मित्र तुम्हाला कधीच चेस करू शकणार नाही. तुमच्या बरोबरीचे तुमचे मित्र कधीच होऊ शकणार नाही. तुमचं वय आणि त्यांच्या वयामध्ये 10 वर्षाचा फरक दिसेल. स्व अनुभव आहे. मी मागच्या 10 वर्षापासून न्यूट्रीचार्ज मॅन खातोय, न्यूट्रीचार्ज प्रोडक्ट घेतोय, सोबत एक्सरसाइज करतोय. माझ्यासोबतचे सगळे मित्र सिनियर दिसायला लागले, सगळेचे सगळे. त्यांच्या लेकरा बाळाची जेव्हा ओळख होत का हे ढवळे सर आम्ही क्लासमेट आहेत. नाही नाही पप्पा ते लहान दिसतात, तुम्ही मोठे, तुम्ही सिनियर असता. हे मित्र आता म्हणायला लागलेले आहेत. आता मला म्हणतात ते तुझं दे बरं न्यूट्रीचार्जचं, तू काहीतरी खातून ते दे. आणखी मी त्यांना कॉन्फिडन्स नाही. मित्र जे असतात ना लवकर ऐकत नाही. परंतु आता बदल फरक दिसायला लागला. बरं नुसतं दिसण्यात फरक नाही, ऊर्जामध्ये सुद्धा फरक दिसायला लागला. ऊर्जेमध्ये सुद्धा फरक दिसायला लागला. ते त्यांच्या कामानच बेजार आहेत. आपण 2-3 काम करत आहोत. त्यांची ऊर्जा 5 वाजता संपते, आपण रात्री 10 पर्यंत काम करत आहोत. हा फरक दिसतोय मित्रांनो. आणि त्यामुळे न्यूट्रीचार्ज मॅन ब्रेकफास्ट नंतर एक टॅबलेट आपण घ्यायची तर आपण डेफिनेटली ऊर्जावान दिसतो. न्यूट्रीचार्ज मॅनचे असीम फायदे आहेत, असीम फायदे आहेत. ते फायदे आपण घेऊ शकतो. आणि मला तुम्हाला दुसरी गोष्ट दाखवायची होती, ती गोष्ट आता मी तुम्हाला दाखवतोय. न्यूट्रीचार्ज मॅन विषयी तुम्हाला कधीही काहीही शंका वाटल्यास तुम्ही मला विचारू शकतात. माझा व्हॉट्सअप नंबर तुमच्या सिनियरकडे आहे, तुमच्याकडे सुद्धा असेल. ही नवीन गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती. न्यूट्रीचार्ज वीरांगणा क्लब आणि न्यूट्रीचार्ज वीर क्लब त्यामध्ये एंट्री घेण्यासाठी क्रायटेरिया जो आहे ना तो खूप सोपा करून घेतलेला आहे. खूप सोपा. आतापर्यंत न्यूट्रीचार्ज वीरांगणा आणि न्यूट्रीचार्ज वीर क्लब मध्ये मी तुम्हाला नवीन शेअर करतोय स्लाइड. जस्ट अ मिनिट. कशामुळे स्टॉप व्हायला मला काही कळत नाही. एक मिनिट. Sharing has stopped as the shared window is closed. Okay. असं म्हणते. दिसते सर स्क्रीन? ओके. आता संतोषजी रुटीन दिसते. चला छोटी छोटी काय प्रॉब्लेम नाही. मला तुम्हाला जी गोष्ट दाखवायची ती गोष्ट मला दाखवता आली पाहिजे. फक्त आतापर्यंत 2238 लोकांनी असोसिएट बायसनं वीरांगणा आणि वीर क्लब जॉईन केला आहे की नाही. परंतु त्यामध्ये एंट्री घेण्यासाठी क्रायटेरिया फार वेगवेगळे होते, त्यामुळे बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येत होता. आता एंट्री एकदम सोपी केली, एकदम सोपी एंट्री केली. त्या एंट्रीसाठी आपल्याला फक्त काय करायचंय की 5 न्यूट्रीचार्ज ह्यूमन विकत घ्यायचं. 5
न्यूट्रीचार्ज वुमन तुम्ही या महिन्यात विकत घेतल्या की तुमचं डायरेक्ट न्यूट्रीचार्ज वीरांगणा क्लब किंवा न्यूट्रीचार्ज वीर क्लब मध्ये आपली एंट्री होऊन जाते. 5 न्यूट्रीचार्ज वुमन तुम्ही विकत घेतल्या की तुमची एंट्री होऊन जाते न्यूट्रीचार्ज वीरांगणा क्लब मध्ये किंवा न्यूट्रीचार्ज वीर क्लब मध्ये. आता गंमत काय आहे की जर मग न्यूट्रीचार्ज वीरांगणा वीर क्लब मध्ये आल्यानंतर जर तुम्हाला त्यामध्ये कंटिन्यू करायचं असेल तर दर महिन्याला म्हणजे जुलै आणि ऑगस्ट मध्ये परत 5 न्यूट्रीचार्ज वुमन शेअर करायच्या घरी घ्यायच्या किंवा आपण जे शेअर करायच्या आहेत. याचा फायदा परत पुढे काय होणार आहे ही गंमत आहे, खरी गंमत. म्हणजे न्यूट्रीचार्ज वीरांगणा आणि वीर क्लब मध्ये तुम्ही आल्यानंतर पुढं जे काम आहे ते 5 न्यूट्रीचार्ज वुमन जून मध्ये आपण घेतल्या त्या महिन्यामध्ये, पुढच्या महिन्यामध्ये 5 न्यूट्रीचार्ज वुमन आणि ऑगस्ट मध्ये 5 न्यूट्रीचार्ज वुमन. तर या महिन्यामध्ये कुणी घेऊ शकल असेल तर जुलै मध्ये 5 घ्या, ऑगस्ट मध्ये 10 घ्या, एकूण 15. म्हणजे जून जुलै ऑगस्ट मध्ये मिळून आपल्याला 15 न्यूट्रीचार्ज वुमन आपल्या आयडी वर पाहिजे. ओके, 15 न्यूट्रीचार्ज वुमन एकूण. जून मध्ये 0 जरी असेल, जुलै मध्ये 0 असेल तर ऑगस्ट मध्ये 15. सोपं जातं आपल्याला 5 करणं सोपं जातं. याचा फायदा हा होईल जर तुम्ही 10 ऑगस्टच्या आत जर या 15 न्यूट्रीचार्ज वुमन तुमच्या सेल्फ आयडी वर जर घेतले तर 15 आणि 16 ऑगस्टला आरसीएम वर्ल्ड भिलवाड्याला रायझिंग वुमन सेलिब्रेशन प्रोग्राम होणार आहे. बीसी छाबडाजीनं हा मोठा प्रोग्राम, तुम्ही आता झोनल सेलिब्रेशन जे आहे ना, तर आपलं झोनल सेलिब्रेशन महाराष्ट्राचं आरसीएम वर्ल्ड आहे आणि त्या झोनल सेलिब्रेशन मध्येच मधला जो एक दिवस येत आहे त्या दिवशी आपला हा प्रोग्राम त्यामध्ये डिझाईन केला आहे. पण यासाठी स्पेशल कधी जायचं नाही, आपण त्या झोनल सेलिब्रेशन साठी भिलवाड्याला येणार आहोत. त्यामध्येच 15 आणि 16 ऑगस्टला आपलं रायझिंग वुमन सेलिब्रेशन प्रोग्राम आहे, फक्त महिलांसाठी. पहिल्यांदा महिलांसाठी हा प्रोग्राम तिथं अटेंड केला आहे. तिथं त्या सगळ्या महिन्याला न्यूट्रीचार्ज वीरांगणा बॅच मिळणार आहे. तो बॅच आहे न्यूट्रीचार्ज वीरांगणाचा हा बॅच मिळणार आहे. त्यांचं 10 ऑगस्ट पर्यंत खरीदारी होईल. त्यासाठी 15 ऑगस्टला त्या महिलांसाठी आरसीएम वर्ल्ड मध्ये एकदम भारी प्रकारे गाला डिनर आणि डान्सचा प्रोग्राम असा सगळा ठेवला आहे. म्हणजे तुम्ही गेली झोनल प्रोग्राम साठी भिलवाड्याला येताल, जर तुम्ही न्यूट्रीचार्ज वुमनचं हे टार्गेट पूर्ण करून जर आले तर तुम्हाला न्यूट्रीचार्ज वीरांगणा क्लब मध्ये महिलांना, न्यूट्रीचार्ज वीर क्लब मध्ये पुरुषांना एंट्री मिळेल. त्याच प्रोग्राम मध्ये तुम्ही येणार आहात तर 15 ऑगस्टला फार मोठा एक गाला डिनर आणि सेलिब्रेशन नाईट होणार आहे. ऑर्केस्ट्रा राहील, गाणे बजावणे, जेवण सगळं तिथं होणार आहे. ही गोष्ट तुम्हाला नवीन गोष्ट मिळणार आहे. त्यामध्ये 11 सेशन्स आपल्याला अटेंड करायचे आहेत. जसे आपण आता याचे सेशन्स अटेंड केले तर ते जस्ट मेनचे, तसे आपल्या 11 रेकॉर्डेड सेशन आहेत तर ते आपल्याला अटेंड करायचे. आणि 11 सेशन वर्षभरामध्ये कधी पण अटेंड करू शकतात. आठवड्यामध्ये 2 सेशन राहणार आहेत, सोमवारी आणि गुरुवारी. सेशनचा टाइम आहे सकाळी 9 ते 10 आणि रात्री 9 ते 10. कुठलंही सेशन तुम्ही अटेंड करा. तुम्हाला असं अजिबात नाही की तुम्हाला हे सेशन अटेंड करायचं आहे. तुम्ही हे सेशन कधीही अटेंड करू शकता. असे 11 ट्रेनिंग आपल्याला घ्यायच्या. त्या ट्रेनिंग पूर्ण झाल्या की तुम्हाला डिजिटल सर्टिफिकेट मिळणार आहे. तुम्ही न्यूट्रीचार्ज वीरांगणा कंप्लीट केलाय, न्यूट्रीचार्ज वीर कंप्लीट केलाय आणि बॅच सुद्धा मिळणार आहे हे सेशन कंप्लीट केल्यानंतर. परत हे तर झालं ऑगस्ट 24चं. ऑगस्ट 24ला 15 ऑगस्ट 24ला गाला डिनर आणि पार्टी मध्ये तुम्हाला प्रवेश मिळणार आहे. सोबत एप्रिल 25ला न्यूट्रीचार्ज वीरांगणा आणि न्यूट्रीचार्ज वीर यांचं अॅन्युअल मीट होणार आहे मुंबईला. जसं मागच्या वेळेस झालं तसं या वर्षी झालं मागच्या वर्षीच्या टार्गेटवर, तसं या वर्षीच्या टार्गेटवर
एप्रिल 25 ला न्यूट्रीचार्ज वीरांगणा आणि न्यूट्रीचार्ज विल यांचं अॅन्युअल मीट होणार आहे मुंबईला. त्यामध्ये सुद्धा प्रवेश मिळणार आहे. म्हणजे हे जे आहे तुम्हाला 25 जून ते 30 जूनच्या दरम्यान तुम्हाला लिंक येईल. ती लिंक तुम्ही फिलअप करायची, ज्यामध्ये तुमचा बरोबर आयडी, तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा ईमेल आयडी बरोबर टाकायचा आहे आणि तुम्ही यामध्ये क्लब मध्ये एंट्री होईल. 25 जून नंतर याची एंट्री सुरू होणार आहे आणि याची एंट्री मिळवण्यासाठी तुम्ही माझा नंबर तुमच्याकडे राहू द्या किंवा तुमच्या अपलाईन कडे आम्हाला 9403035331 या नंबरवर तुम्ही हाय टाका. मी तुम्हाला 25 जून नंतर ती लिंक तुम्हाला तुमच्याशी शेअर करणार आहे. म्हणजे झोनल सेलिब्रेशनला आपले सगळे व्यक्ती जाणारच आहेत. झोनल सेलिब्रेशन मध्ये आपल्या सगळ्या लोकांना आपली तारीख काय ठेवलेली आहे संतोषजी? झोनल सेलिब्रेशनची माहित आहे का? जुलैमध्ये येईन सर. 29 कोणती? झोनल सेलिब्रेशन जे भिलवाड्याला होणार आहे ते जुलैमध्ये येईन सर. नाही, मी तुम्हाला त्याचं नवीन जे शेड्यूल आहे का ते शेड्यूल मी तुम्हाला दाखवतो. ते 3 महिन्याचंच म्हणतात ना सर, प्रत्येक 3 महिन्याला. नाही, आरसीएम न झोनल सेलिब्रेशन ठेवलंय. तेवढं पोस्टर टाका ना सर. पोस्टर मी तुम्हाला त्याची पीपीटी दाखवतो. बरं. त्याची पीपीटी मी तुम्हाला दाखवतोय. 16 ऑगस्टला ठेवलं आहे, बरोबर आहे. जे म्हणतात ना 16 ऑगस्टला ठेवलं आहे. 16 ऑगस्टला झोनल सेलिब्रेशन ठेवलं आहे आपलं. आणि त्यामुळे 15 ऑगस्टला आपण 15 आणि 17 ऑगस्टला त्याची सुद्धा पीपीटी आहे माझ्याकडे. मी तुम्हाला ती पीपीटी दाखवतो. झोनल सेलिब्रेशन प्रोडक्ट ट्रेनिंग, झोनल सेलिब्रेशन अँड प्रोडक्ट ट्रेनिंग. ऑगस्ट मध्ये आहे. हे सगळं माझ्याकडे पीपीटीच आहे. ते पूर्ण कंपनी सगळं पुरवते. ऑगस्ट मध्ये झोनल सेलिब्रेशन होणार आहे. त्यामध्ये काय काय आपण पाहू. ऑगस्ट 24 ला हे तुमच्याकडे आला असेल. डायमंड क्लब व्हायला, सुपर डायमंड क्लब, स्टार डायमंड क्लब, क्राऊन क्लब यांना सगळ्याला हायेस्ट परचेस वाले, वंडर वर्ल्ड वाले, पिकअप सेंटर वाले, तुलसी पेट वाले सगळ्या संस्था आहेत. एप्रिल मे जून मध्ये जे नवीन टेक्निकल अचिव्हर्स बनले, हायेस्ट पिन अपग्रेड केली, या सगळ्यासाठी रॉयल्टी अचिव्हर्स, व्हायटल सगळ्याला, तेजस बुनियाद मध्ये ज्यांनी चांगलं काम केलंय, तेजस मेन मध्ये ज्यांनी काम केलंय, हे सगळे निर्जरा, निर्भय सगळ्यासाठी आहे. आपण आहोत वेस्ट झोन मध्ये, महाराष्ट्र, गुजरात, गोवा, आहे की नाही? हा, हे तुम्हाला आता दिसेल पहा. हे 18 ऑगस्ट आरसीएम वर्ल्ड भिलवाडा. हे क्लिअर झालं. म्हणजे ते 18 ऑगस्टला आहे. आणि आपला जो प्रोग्राम आहे हा आपला प्रोग्राम म्हणजे 18 ऑगस्टला भिलवाड्याला सगळे लोक येत आहेत. म्हणजे 18 ऑगस्टला तर भिलवाड्याला प्रोग्राम ठेवलाच आहे आपल्या झोनचा. परंतु त्यामध्ये आपल्याला आणखी काय करता येईल, तर आपल्याला त्यामध्ये न्यूट्रीचार्ज वीरांगणा आणि व्हील क्लब मध्ये जर आपण त्यामध्ये एंट्री जर केली तर 15 ऑगस्ट पासूनच आपला तिथं सेलिब्रेशन सुरू होऊ जाईल. 15 ऑगस्ट पासूनच आपल्याला तिथं सगळा आनंद यायला लागेल. म्हणजे 3-4 दिवसाचा आपला तिथं प्रोग्राम होऊन जाईल. 15 ऑगस्टला मी जे म्हणत होतो ना, आपला 15 ऑगस्टचा प्रोग्राम, त्या प्रोग्राम मध्येच प्रोग्राम आपण तर जात आहोत त्यामध्ये हा प्रोग्राम. म्हणजे त्याला लाईन अप केलंय. म्हणजे जो नुसता आरसीएमचा प्रोग्राम होता त्यामध्ये न्यूट्रीचार्ज सुद्धा त्यामध्ये लाईन अप झाले. बीसी छाबडाजीचं हे सगळं नियोजन जे आहे हे आदरणीय बीसी छाबडाजी यांनी हे सगळं काम केलं. म्हणजे एरवीही लोक जर पोहोचत आहेत तर आपण त्यामध्ये आणखी मोठं कसं करू शकू, आणखीनही कसं देऊ शकू यासाठी आहे. मला
मला इथं आदरणीय अजय पारस जी दिसत आहेत. अजयजी अनम्यूट होत आहे. तर महाराष्ट्रातून मॅक्झिमम लोक यामध्ये आपण जाऊ शकतो. नॉर्थ म्हणजे जे बाकीचे झोन आहेत त्यांना दिल्लीला आहे, कोणी गुवाहाटीला आहे, कोणी केरळमध्ये आहे. परंतु आपले योग असे चांगले की आपले दोन्ही प्रोग्राम बिलवाडलाच आहेत. आणि त्याच वेळेला आहेत ज्या वेळेला आपण झोनल सेलिब्रेशन साठी जाऊ त्याच वेळेस रायझिंग वुमन सेलिब्रेशन प्रोग्राम आहे. मग केरळवाले सुद्धा येतील, जम्मू काश्मीर वाले सुद्धा येतील. ते त्यांचे झोनल प्रोग्राम अटेंड करून परत त्यांना भिलवाड्याला यावं लागेल. परंतु आपल्यासाठी सोयीस्कर असं झालं आहे ज्या वेळेस आपल्याला भिलवाड्याला बोलवलं आहे त्याच वेळेस हे प्रोग्राम पूर्ण होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठी ही सुवर्ण संधी आहे. एक तीर में कई शिकार ते होऊ शकतात. त्यामुळं 5 न्यूट्रीच्या ह्युमन आपल्या टीम मध्ये जास्तीत जास्त पुरुषांचे आणि जास्तीत जास्त महिलांचे जर झाले तर आपल्याला एका टूर मध्ये 2 काम आपले तिथं बरोबर आहे. सुरेशजी काही शंका यामध्ये तुम्हाला काही वाटत असेल तुम्ही विचारा. नाही सर, तुमच्या पद्धतीने समजून सांगा. शंका वाटत असेल विचारा किंवा मग तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगा. बिलकुल सर. आपण जे सांगितलं की आपल्याला 3 महिने न्यूट्रीच्या वुमेन आपल्याला आपल्या बिलावर करायचे आहेत. त्यामध्ये तुम्ही सांगितले ते सगळे फायदे आहेतच. पण माझ्याकडून एक फायदा सांगू शकतो की अजून याला 3 महिने जर वाढवलं तर आपण कन्सिस्टन्सी मध्ये पण जाऊ आणि फ्री प्रोडक्ट पण घेऊ. कन्सिस्टन्सी मध्ये जाणार, फ्री प्रोडक्ट मिळणार, तुमचं गॅरंटेड एचबी वाढणार. आता त्यावर आणखी कोणाला माहित नाही सुरेशजी. आता आपल्या टीम साठी सांगतो. कारण आपली एकच टीम आहे, टीम आरसीएम. आपण मागच्या रविवारी पाहिला आपल्या सगळ्याची एकच टीम आहे, टीम आरसीएम. आपल्या टीम साठी सांगतोय नवीन आता लगेच काही महिन्यानंतर क्लिनिकल स्टडी येणार आहे न्यूट्रीचार्ज ह्युमनची. जसे न्यूट्रीचार्ज एसआयडीएफ ची क्लिनिकल स्टडी आहे, न्यूट्रीचार्ज बीजे ची क्लिनिकल स्टडी आहे, तशी न्यूट्रीचार्ज वुमनची क्लिनिकल स्टडी येणार आहे. त्यामध्ये एचबी कसा वाढतोय, स्किनवर कशा, त्या सगळ्याची क्लिनिकल स्टडी, क्लिनिकल प्रूव्हन प्रोडक्ट. 550 रुपयाचं प्रोडक्ट क्लिनिकल प्रूव्हन म्हणजे नॉट अ जोक. तुम्ही जर फार्मा मध्ये गेले ना एखाद्याला क्लिनिकल स्टडी विषयी विचारायला ते म्हणजे कमाल. तर क्लिनिकल स्टडी येत आहे न्यूट्रीचार्ज वुमनची, त्यावर काम सुरू आहे. तर मित्रांनो हे फायदे घेण्यासाठी आपल्या टीम मध्ये प्रत्येक महिलेला 5 न्यूट्रीचार्ज ह्युमन, जून मध्ये 5 न्यूट्रीचार्ज ह्युमन, ऑगस्ट जुलै मध्ये 5 न्यूट्रीचार्ज ह्युमन, ऑगस्ट मध्ये 25 जुलै नंतर मला आपण मीटिंग मध्ये भेटत राहू. लिंक पाठवल मी, त्या लिंकवर रजिस्ट्रेशन करा आणि न्यूट्रीचार्ज वीरांगणा आणि न्यूट्रीचार्ज वीर क्लब मध्ये सामील व्हा आणि नंतर त्याची मजा पहा. आदरणीय अजय पारस सर आहेत, मी त्यांना अनम्यूट करतो. अजयजी दौऱ्यावर कुठेतरी दिसत आहेत. हा सर. थँक्यू. जे असे मेहराच्या न्यूट्रीच्या बस ऐकतच असतात. माहिती असणं आवश्यक आहे. आवाज येते सर? येतोय सर, बोला. अजयजी आवाज येत आहे तुमचा, बोला. मेहराच्या न्यूट्रीच्या बस लगेच लगभग 900 लोकांची टीम आताच भिलवडून आलेली आहे. सगळ्याला एनर्जी आहे. तुम्ही जेवढे सांगले हे फायदे आहेत बिलकुल 100%. आणि टीसी सरांसोबत स्पेशल मीटिंग झाली टेक्निकल याच्यावरची. त्याच्यात सरांनी पण हे सांगितलेलं आहे की अगर आपको ग्रोथ चाहिए पर मंथ, मतलब जितने खूप शानदार तयारी चालू आहे. जेवढे लेडीज लोक तिथे जे चालले ते आणि जे काही अचिव्हर आहेत अचिव्हरचं स्वागत सुद्धा आहे. त्याच्यानंतर आपल्याला बरेच काही प्रोडक्ट आहेत. त्याच्यानंतर आपण जे काम करायला जर सुरेशजीने सांगितलं की एक काम अनेक फायदे, बहुत सारे फायदे आहेत. ओके, ओव्हर टू मोहन. थँक्यू. अजयजी आपल्याला बोललेत रुबी पिन अचिव्हर आहेत अजय पारस सर, आणि त्यांनी आपल्याला आता नेमकेच भिलवडून आले आणि त्याचा फायदा किती मोठा प्रकारे त्यांच्या टीमला आणि संपूर्ण महाराष्ट्राला होणार आहे. तर आपण सगळे जणांनी
5 न्यूट्रीचार्ज ह्युमन, या महिन्यामध्ये 5 न्यूट्रीचार्ज ह्युमन, जुलै महिन्यामध्ये 5 न्यूट्रीचार्ज ह्युमन, ऑगस्ट मध्ये. काम एक फायदे अनेक, जसे अजयजी म्हणले, काम एकच फायदे अनेक. डबल धमाल आहे, कॅश रिवॉर्ड आहे, खूप फायदे त्यामुळे आहेत. लक्ष्मणजी बोला. अनम्यूट व्हा बोला. आवाज येतो सर? हो येतोय, बोला. सर, जेव्हा 16 आणि 15 ऑगस्टला जे प्रोग्राम होणार आहे त्यांच्यामध्ये फक्त महिलांनाच एंट्री आहे का? हा, त्यामध्ये फक्त महिलांना रायझिंग वुमन सेलिब्रेशन, तुम्ही सोबत येऊ शकता बॉडीगार्ड म्हणून, परंतु तिथं जे फायदे मिळाले सगळे महिलांना मिळणार आहेत. महिलांना फक्त महिलांचा प्रोग्राम आहे, फक्त महिलांचा प्रोग्राम. पुरुष येतील, न्यूट्रिचार्ज वीर येतील, न्यूट्रिचार्ज वीर जर तुम्ही तिथे येतात, परंतु तुम्हाला तिथं महिलांचा रायझिंग वुमन सेलिब्रेशन आहे. तर ते नोटीचार्ज महिलांना घ्यावं लागेल का पुरुष? हा, न्यूट्रिचार्ज वुमन महिलांना द्यावं लागेल, पण न्यूट्रिचार्ज वीर क्लब मध्ये जे आहेत का त्यांना तिथं एंट्री आहे, तिथं तुम्ही येऊ शकता. परंतु प्रोग्राम स्पेशल डिझाईन फॉर वुमन, रायझिंग वुमन सेलिब्रेशन प्रोग्राम, बीसी छाबडाजी. आणि तुम्हाला माहिती आहे बीसी छाबडाजी जी गोष्ट एकदा हातात घेतात, ती गोष्ट म्हणजे तिथं म्हणजे हटके पार झेंडे लावतात. माझा वैयक्तिक अनुभव तुमच्यासोबत शेअर करतो बीसी छाबडाजीचा. न्यूट्रिचार्ज किट्सचे छोटे डबे होते, आणि ते छोटे डबे होते आणि ते खूप सारे डबे, लहान डबे होते 200 ग्रॅमचे. आणि असं झालं की त्याची एक्सपायरी जवळ आली, 3-4 महिने एक्सपायरी राहिली. आणि अरविंद साकी सरांनी एका मीटिंग मध्ये बीसीजीला सांगितलं, आम्ही सगळे जण होतो, की बीसीजी असं झालंय, आता हे लवकर डबे विकले गेले, त्याची एक्सपायर होऊन जातील. तर बीसीजीने काय म्हणाल, बाबा मी लवकर नहीं, बोले 1 लाख डिब्बे और बनाओ. अरे बोले बीसीजी आप बात नहीं समझ रहे, जो डिब्बे है पहले के वो एक्सपायरी डेट को आ गए हैं, तो उनको बेचना है. 10-20 हजार डिब्बे है, उनको बेचना है. तो बोले हाँ भाई वही तो कह रहा हूँ कि 1 लाख और बनाओ. बोले क्यों? अरे बोले जब मैं प्रमोशन करूंगा तो 20 हजार तो खत्म हो जाएंगे, लोग और मांगेंगे तो और आपके पास होने चाहिए ना. 1 लाख के ऑर्डर अभी दो, वो अगले 2 महीने में वो ये 20 हजार बिकेंगे और 1 लाख बिकेंगे. मित्रांनो, ही गंमत जेव्हा आपण त्यांच्यासोबत राहतो ना, तर लक्षात येते की आपण कुठल्या बेजारीमध्ये त्यांचं काय विजन चाललंय. ते बोले मैं प्रमोशन करूंगा तो 20 हजार क्या होंगे और 1 लाख लगेंगे ना. बीसी छाबड़ा जब प्रमोशन कर रहा है तो ये 20 हजार से क्या होगा, और 1 लाख डिब्बे लगेंगे साहब, तो नहीं ऑर्डर दो, 1 लाख और बनाओ. तर ही गोष्ट आहे. बीसी छाबडाजीला एक प्रोडक्टला प्रमोट करायला लागले तर काय होतंय हे सगळे सिनियर टीमला माहित आहे. तर बीसीजीने न्यूट्रिचार्ज वुमन ला प्रमोट करायला सुरुवात केली आहे, आणि त्यासाठी काय प्रोग्राम आहे, त्यामुळे रायझिंग वुमन सेलिब्रेशन आपण ठेवतो. हा संतोषजी. हा सर, बरेचसे महिलांचे प्रॉब्लेम येतात माझ्याकडं का बघ कंबर खूप दुखते, तर त्यासाठी न्यूट्रिचार्ज वुमेन आणि ओमेगा दिली तर चालेल ना? बिलकुल बिलकुल चालेल, चालेल. बिलकुल. येस, थँक्यू सर. हा हॅलो. सर, तुमचं नाव काय? तुमचं नाव इथं बायलेचं नाव दिसतंय. प्रवीण तिरपुडे. प्रवीण प्रवीणजी, मला म्हणून मी ते नाव नाही घेतलं तुमचं, मला माधुरी नाव दिसतंय मला आता, म्हणून मी नाव नाही. मी प्रवीण तिरपुडे. मी नाशिकवरून गेल्या काही दिवसापासून म्हणजे 1-1.5 वर्षापासून मी आरशेम बिझनेस अभियान शिकत आहे आणि न्यूट्रिचार्ज वीर क्लब मध्ये आहे. तर मला सांगायचं एकच आहे की जेव्हा आम्ही वीर क्लबला आमची जेव्हा एंट्री होती तेव्हा 5,000 पीव्ही करून आम्हाला न्यूट्रिचार्ज वीर क्लबला एंट्री भेटली होती. त्याच्यानंतर कंटिन्यू आम्हाला 10,000च्या प्लस टार्गेट करावं लागत होतं, आणि आज तागायत आम्ही आतापर्यंत तरी 10,000 प्लसच टार्गेट करतो. तर जिथं आम्ही 200 पीव्ही आणि 500 पीव्ही किंवा 1000 पीव्ही करायला आम्हाला खूप जड जात होतं, तर तेच मध्ये आम्ही आता 20,000 पीव्ही आणि 25,000 पीव्ही पर्यंत न्यूट्रिचार्ज वीर क्लबच्या माध्यमातून मनीषा मॅडमच्या साह्यानं, की जे मिलिंद सरोटे सर आहेत त्याच्या साह्यानं जाऊ शकतो. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि आजही आम्ही वीर क्लबला जाईन आहोत, आमच्या मीटिंग होतात. तर मी सांगायचं एवढंच वाटेल की आम्ही 5,000 पीव्ही करून ह्या वीर क्लब मध्ये जातो, 10,000 टार्गेट करून आम्ही पूर्ण पार करतो. मुंबईचं सेलिब्रेशन पण आम्ही पार केलं, खूप छान सेलिब्रेशन असतो. तर प्रत्येकानं खूप छोटस सेलिब्रेशन आता एंट्री आहे की 5 न्यूट्रिचार्ज वुमन. तर मला वाटतं की प्रत्येकानं ते यावं आणि नॉलेज आपलं वाढवावं, की जिथं ज्या 500 पण पीव्ही करता येत नाही त्यांना 5,000 आणि 10,000 कसं वाढवता येईल याचं डीप नॉलेज वीर क्लब मधून भेटते. धन्यवाद सर. प्रवीणजी, जिथं 10,000चा
स्लॅब कम्प्लीट करून 10,000 PV करून त्या क्लब मध्ये टिकून राहायचे. आता फक्त 5 न्यूट्रीचार्ज ह्युमन. बरोबर प्रवीणजी? येस सर. आणि त्यांचा कॉन्फिडन्स सांगतोय मित्रांनो की त्या न्यूट्रीचार्ज वीर क्लब आणि न्यूट्रीचार्ज वीरांगणा क्लब मध्ये गेल्यानंतर आपला बिझनेस कसा वाढतो. तर तुम्ही सगळ्यांनी याचा फायदा घ्या. माझा नंबर तुमच्याकडे आहेच आणि संध्याकाळी सुद्धा जर आपले कोणी मित्र असतील 7 वाजता या आयडी वर आपण भेटू. परत एकदा आपण झोनल सेलिब्रेशन जे आहे भिलवाड्याचं त्या संदर्भाने रात्री परत एकदा चर्चा करू. सायंकाळी 7 वाजता परत एकदा आपण भेटणार आहोत. सुरेशजी. सरजी तेजस जे मेन आपलं चालू आहे ट्रेनिंग, तर त्याचा काही कस्टमर केअर नंबर आपल्याकडे नाही आलेला आहे आणि ते लिंक जे होत्या एक्झामच्या ते आता भिलवाड्यामुळे काही सुटलेलं आहे माझं. ते लिंक भेटू शकतील का आपल्याला एक्झामच्या व्हॉट्सअपला? त्यांच्या लिंक सर ते लिंक फक्त जे त्या बॅच मध्ये त्यांनाच ती लिंक येते. हो ना, बॅच मध्ये मी होतो ना. पण ते तुमचे किती मॉड्यूल राहिले? 3 सुटले सर. भिलवाड्यात जे आपण प्रवासात होतो ना, सुटले तरी चालतं. आपल्याला किती 18 कम्प्लीट करायचे होते का संतोषजी? तो 18 कम्प्लीट करायचे ते. बरोबर आहे. किती कम्प्लीट करायचे ते? 18 तुमचे 18 कम्प्लीट? 18 कम्प्लीट झाले. कसं आहे माहितीये का, आपलं काम त्या मांजरासारखं झालंय. कसं ते का बरोबर 4 पायावरच पडतंय. आहे की नाही? भिलवाड्याला जा, कुठं जा, बरोबर कम्प्लीट झाले. मला माहिती आहे 18 कम्प्लीट करा, 3 सुटले तर काय हरकत नाही. ओके ओके. तर आपण सायंकाळी परत इथं बोला सर बोला. जय सिंग सर. सरांचं ते कोणतं राहिलं होतं म्हणजे 21 तेजसमॅनचं कोर्स होतं ना, तर माझं कम्प्लीट झालंय. त्याच्यातले मी काही लिंक जे आहे कॉपी केल्या आहे 21 पर्यंतच्या, तर भेटू शकते सरांना. तुम्ही कोणाच्या टीम मध्ये वा सर? मी सामटकर सर. सामटकर सर टीम मध्ये. बरोबर. तुमचं किती राहिले कम्प्लीट व्हायचे? झाले सर कम्प्लीट. 21 झालं काल कम्प्लीट झालं 21. ओके. मग हा, अभिनंदन तुमचं. तुम्ही 21 कम्प्लीट केला आणि तुम्हाला त्याचा झोनल सेलिब्रेशन मध्ये तुम्हाला त्याचा फायदा सुद्धा होईल. 30 पैकी 27 मार्क्स पण आले त्याच्यात. ओके. खूप छान. अभिनंदन तुमचं. आणि नवीन गोष्टी शिकत राहा. वय कमी आहे तुमचं, आणखी तुम्हाला खूप चांगलं भविष्य आहे. ओके. संतोषजी काय बोलायचंय? हा सर, ते म्हणतात माझ्याकडे लिंक उपलब्ध आहे, जर कुणाच्या राहिल्या असेल तर देऊ शकतो मी, असं त्यांचं मत आहे सर. सर सुरेशजी तुमचा नंबर तुम्ही यामध्ये टाईप करा. सुरेशजी तुमचा एखादा राहिला असेल तर तुम्ही तुमचा नंबर एकदा चॅट बॉक्स मध्ये टाका. म्हणजे बाकीचे व्यक्ती काय करतील, तुमचा नंबर घेतील. लिंक जर कोणाला हवे असतील त्या क्वेश्चनच्या तर तुम्हाला या नंबरवर मिळतील. येस सर, येस. शिशुपालजी तुम्ही काय करा, चॅट बॉक्स मध्ये तुमचा व्हॉट्सअप नंबर टाकायला शिशुपालजीनं 84 59 05 88 30 हा त्याचा नंबर आहे. जर कुणाला लागत असेल तर आपण घेऊ शकतो. ओके सर, ओके, थँक्यू. चॅट बॉक्स मध्ये आहे. गंमत तुम्ही नवीन मीटिंग मध्ये आले तर काही ना काही नवीन गोष्ट डेफिनेटली. सुरेशजी का कुठली गोष्ट आहे त्यांना माहित नाही, पण हा नंबर त्यांना माहित होता. हा नंबर मिळाला आहे नाही. आज नवीन गोष्ट प्रत्येक जणाला. सुरेशजी नंबर नोट डाऊन करून घ्या. 84 59 05 88 30. ओके. आणि या सेलिब्रेशन विषयी जर कोणाला आणखी काही माहिती हवी असेल तर 7 वाजता आपण परत एकदा भेटूया याच लिंकवर. तोपर्यंत थांबतो. जय सेम मेरा चार्ज न्यूट्री चार्ज. थँक्यू.